गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालोय साताऱ्याला आळंदीवरून. ऍक्च्युली कालचा ब्लॉग शूट करायचा राहिला रात्रीचा. मी काल लेट निघालो, रात्री 2 वाजले मला इथे यायला पुण्याला, त्याच्यामुळे कालचा ब्लॉग शूट करताना आला. तर आता आम्ही निघालोय. मी आता पोहोचले. रात्री सकाळी जवळजवळ मला पोचता 4 वाजले घरी. आणि आता आम्ही इथून मनीषाला घेतले, मी सियाला घेतले आणि मी इथून निघालो आता साताऱ्याला आमच्या मम्मी पप्पाकडे. चला आपण बसा 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 बस बस तिथेच बसत आवा. चिखले चल, काळजी घे तब्येतीची, काळजी घे म्हटलं. फोन करतो आता. आले नेटवर्क आला आता. आता फोन करतो. नको उशीर होतो. नको उशीर जातो आता तसं डायरेक्ट. चला हो हो चालेल चालेल. लागली का? लागली ना. किती वाजले? वाजले 3:30 पावणे 4 झाले. अजून जेवलो नाही आपण. जरा जेवायला थांबू कुठेतरी. तर आता आम्ही जेवायला थांबणार आहे इथे. जेवायची वेळ झाली पण आम्ही अजून जेवलो नाही. घरून निघता तर आम्हाला 2 वाजले आणि जेवण करून नाही निघालो. दूध बिस्किट खाऊन निघालो होतो. दूध बिस्किट खाऊन निघालो. आता जेवूया आता आपण. इथे जेवायला थांबतो आम्ही. सियाला भूक लागली का? सिया भूक लागली का पिल्ल्या? काय खायचं तुला? फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज? फ्रेंच फ्राईज खाणार आहे तू? पेरी पेरी मसाल्यावाला फ्रेंच फ्राईज ना. पेरी पेरी वाला. हॉटेलच डिसाइड नाही होते कुठं खायचं कुठं प्यायचं. काय म्हणजे प्यायचं म्हणजे खायचं. काय? झोप नाही आली तुला? तिला आता फ्रेंच फ्राईज खाल्ल्याशिवाय झोपायचं नाही ना पिल्लू. झोप नाही आली. फ्रेश वाटते की नाही? मस्त वातावरण चाललंय. किती भारी वाटते. पण खरं साताऱ्याचं वातावरण पावसाळ्यात बघण्यासारखंच असतं. बघ एरवी उन्हाळ्यात पण एवढं गरम नाही होत साताऱ्यात, आहे ना. साताऱ्याचं क्लायमेटच भारी आहे. एनी टाइम कधी पण या. तेच ना. काय मला असं गारच वाटणार. बडीशोप हवी आहे. हॉटेल का? तेच चांगलं बघतोय आपण. हॉटेल कधी येणार आता बघ. पाहिजे बडीशॉप. गॅस का? फ्रेंच फ्राईज आहे. फायनल भेटले बाबा तुला. इथे बघ कसं फिरते ते. है ना कसं फिरते. हवा आली ना फिरतो. हवेमुळे फिरतो ते. तू इथून एवढा लांबून आवाज येते त्याला. आमची शेवभाजी आलेली आहे आणि रोट्या. आता मसाला पापड संपला आमचा खाऊन. छान आहे ना. लिंबू पिळा त्याच्यावर. ओके. सीवचे फ्रेंच फ्राईज पण आले. हे प्लेट काढ सीव. ओके.
काय दुर्बीण? हे पकड. दिसतं का? लांबचं दिसतं? थोडं जवळ डोळ्याला चिटतो ना. दिसतंय का? जावा चला. ह्याच्यात पाणी भरायचंय का? आणि त्या मॅजिक बुक वर येते त्याच्याने ओढायचं का? मी दाखवतो थांब. थांब दाखवतात. भरपूर पाणी बसतं त्याच्यामध्ये ना. हे बघ मम्मा, हे आता काय फक्त दिसत पेन नाही ना. द्यायचं ना. पकड पाणी आणि पकड. आता हे लावू दे मला. जादू. अभी ये बटरफ्लाई देखो. चला बस झालं, तुम्हीच खेळत बसले तिचं खेळणं. अभी ये बटरफ्लाई देखो, हनी बी. दे मला एक. चला आम्ही खाऊन पण निघालो आता. खाऊन पण निघालो. मी दुसरा पेज घेते मम्मा. किती छान वाटतं ना. गुलाबाळ भरून आलेले, वातावरण पण एवढं छान झालंय ना आता. मस्त वातावरण झालंय. ढग पण भरून आले. एक बाबांना काय शिकवून आणि एक मला. लागला दुप्पट तिखट. आता घंटा झाला. आलो आम्ही साताऱ्यात. इथून दाखव थोडंच मम्मा माझी राहिलेलं आहे. मॅच. आता डी मार्टला जाऊ आपण. हे बघा माझी मॅच बुक. फक्त असं फिरवायचं मग झालं. तो टेम्पो दिसतोय का तो? असं. हा टेम्पो. हा त्याचं फक्त मला ना त्याच्यात बसायचंय. का बसायचंय पण त्याच्यात? मला बसायचं काय पण त्याच्यात का बसायचं? तुला टेम्पो का आवडते एवढा? आवडतं मला. गाडीत बसली एवढी छान, गाडीत नाही ना आवडत तुला? गाडीत आवडतं पण मला मध्ये बसायचं तुला? हा असं छत उघडून बसायचं. छत उघडून ट्रकात ट्रकचं छत काढायचं आणि त्याच्यामध्ये अशी बसायचं. आवड आहे का कोणाला? ती पोरगी फोर व्हीलर मध्ये फिरते, त्या पोरीला फोर व्हीलर सोडून तिला ट्रक आवडतो. ट्रक मध्ये बसायचं बोलते ती. आम्ही आलो डायरेक्ट डीमार्टला. काय गॉगल? काय बघते घालून? ते काय काळ दिसते. अय्यो बा. कोणता फायनल केला? हा छान वाटतं. ये चल राणी बाई. छान वाटतं. हा पण घ्या. चल ट्राय करून बघतो. फायनली झाली खरेदी. हळूहळू ये. साताऱ्याच्या डीमार्ट मध्ये आलेलो. घेऊन झाले आता घरी निघालो. शेवटी आपल्याला अंधार पडला आहे ना. घेता घेता अंधार झाला. पोचलो आम्ही आता साताऱ्यात घरी. साताऱ्यात पोहोचलो आता आम्ही घरी. आम्ही आलोय 2 मिनिटात आता घरी. 2 मिनिटात म्हणजे
ऑलरेडी पोहोचलोच आहे घरी. पोहोचलो आम्ही कॉम्प्लेक्स. निघालो आम्ही आता घरी सामान घेऊन. बाबाची दीदी घेऊनच पडला. मम्मीला माहीतच नाही अजून आम्ही आलेलो आहे खालीपर्यंत. पप्पांच्या स्टुडिओवर जाऊन आलो येता येता. मम्मीला सांगितलं नाही खाली आलोय आम्ही. लिफ्ट येईल आता, लिफ्टने वर चाललो. लाल बटन चालूच नाही झालं. इथे किती इथे मम्मीचे एक्सप्रेशन घेऊ. मम्मीचं एक्सप्रेशन बघू आता आपण. मम्मीला माहिती नाही आम्ही निघालेलो आहे. मम्मीला सांगितलं आम्ही लेट येणार आहे. आता बघू. जेव्हा आम्ही इथं साताऱ्यात पोहोचलो तेव्हा सांगितलं निघालोय म्हणून साताऱ्यातून. आता मम्मी काय अंदाज करायचं लावत माहिती असेल का? 10-11 वाजता. तू पुढे जा आणि कडी वाजव. काय आली. थांब आता. बॅक बंद कर. आवाज नको करू, फक्त कडी वाजव. कसं वाटलं मम्मी सरप्राईज? मम्मी डायरेक्ट किचन मध्ये घेऊन गेली बिल्ला.